नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच मस्त आणि चटपटीत अशा 4 रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी अर्धा कप मटार घेतला आहे, फ्रेश मटार घेतला आहे. हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अशी जाडसर पेस्ट करून घेतले. आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं मस्त तडतडलं की इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मिरची परतून घेतली. आता बारीक किसलेलं गाजर घातलं आणि यामध्येच मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातले. आलं लसणाची पेस्ट अशी गाजराबरोबर परतून घेतली. आता जो मटार आपण जाडसर वाटून ठेवला होता तो घालायचा आहे. आता हा मटार आपण परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं मटार छान परतल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता इथे मी 1 कप रवा घेतला आहे. तर जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे छान एकजीव करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे. सगळं एकत्र करायचं आहे. तर इथे पहा सगळं मिक्स करून घेतलं आहे मी. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. गॅसची फ्लेम बंद केली आहे. हे आता एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि हाताला सहन होईल इतपत हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. याला पूर्ण थंड करू नका, नाहीतर आपल्याला हे मळता येणार नाही, खूपच ड्राय होईल. तर हे थोडंसं कोमट असताना मळून घ्यायचं आहे आणि याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे असं मस्त मळल्यानंतर हाताला मी पाणी लावून घेतलं. हे तुम्हाला खूपच जर ड्राय वाटत असेल तर एखादा चमचा तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. तर हाताला पाणी लावून मी याचे वडे बनवून घेतलेत. पहा जसं आपला मेदूवडा असतो त्याप्रमाणे याला आकार द्यायचा. तर असे सगळे वडे इथे तयार करून घेतलेत मी. आता आपण हे वडे फ्राय करूया. तर इथे गॅसवरती मी तेल अगदी मस्त असं गरम करून घेतलं. नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. मंद फ्लेमवरती खरपूस असे हे फ्राय करायचे, म्हणजे आतपर्यंत हे फ्राय होतात. तर इथे मस्त गोल्डन ब्राऊन असा रंग आला आहे. काढून घेऊया. तेल याच्यातलं निथळून घेतलं आहे आणि हे वडे काढून घेतले. खूपच मस्त होतात हे, चवीला अप्रतिम लागतात. वरून कुरकुरीत आणि आतून खूप छान जाळी येते. तर ही होती आपली पहिली रेसिपी. वडा मी इथे तोडून दाखवते. पहा वरून अगदी क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे हे वडे तयार होतात. आता बनवूया आपली दुसरी रेसिपी. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. कोथिंबीर घातली. याबरोबरच यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं होतं. यानंतर पाव चमचा गरम मसाला घातला. पाव चमचा धने जिरे पूड घालायची आहे. हे सगळं आता मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये पाणी घालूया. तर सुरुवातीला 1 कप पाणी घातलं. जेवढा रवा होता तेवढंच पाणी सुरुवातीला घातलं आहे मी. मिक्स करूया. हे खूपच घट्ट आहे तर इथे आणखी आपल्याला पाणी घालावं लागेल. तर इथे आणखी मी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे. तर इथे मी आतापर्यंत 1.5 कप पाणी घातलं आणि आता हे असंच आपण झाकून ठेवूया. 15 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर पहा रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि रवा सॉफ्ट झाला आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि हे असंच आपल्याला घट्ट हवं आहे. तर याची आता आपण मिनी अप्पे बनवणार आहोत आणि नंतर त्याला आपण मस्त असा टोमॅटोचा फ्लेवर देणार आहोत. तर इथे
अप्पे पात्रामध्ये मी थोडं थोडं तेल घालून घेतलं आहे। यामध्ये आता छोटे छोटे अप्पे बनवायचे आहेत। नेहमी आपण जे पूर्ण भरून अप्पे पीठ घालतो तसं नाही करायचं। इथे आपल्याला छोटे अप्पे, मिनी अप्पे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे आता मी याच्यावरती झाकण ठेवते। 2 ते 3 मिनटं एका बाजूने भाजून घेतल्यानंतर उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत। तर हे दुसऱ्या बाजूने सुद्धा अप्पे भाजून तयार आहेत। काढून घेऊया। तर इथे मी सगळे अप्पे काढून घेतलेत। आता याला आपण मस्त असा टोमॅटोचा फ्लेवर देऊया। तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतला आहे। यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठा मोठा चिरून घेतला आहे। आता याची पेस्ट करून घेऊया। ही पेस्ट आता तयार करून घेतली आहे, ही बाजूला ठेवूया। इथे मी आता पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरं घालायचं आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, पाव चमचा हिंग घातला आणि आता जी आपण टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे। ही आता परतून घेऊया। यामध्ये मसाले घालूया। तर इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता याला छान चटपटीत अशी चव यावी यासाठी इथे 1 चमचा मी टोमॅटो केचप घालते। हे आता सगळं एकजीव करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं, थोडंसं हे आटवून घ्यायचं। तर इथे पहा मी 2 ते 3 मिनटं हे परतून घेतलं आणि ह्याचं घट्ट झालं आहे। आता यामध्ये जे आपण मिनी अप्पे बनवून ठेवले होते ते घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। अप्पे हे या पूर्ण जो आपण मसाला बनवला त्यामध्ये कोट व्हायला पाहिजेत, म्हणजे खूप मस्त चव येते आणि खूप कमी तेलामध्ये ही बनणारी रेसिपी आहे आणि खूपच चवदारसुद्धा होते। तर हे आपले मिनी अप्पे तयार आहेत। वरती कोथिंबीर घालते मी, गॅस बंद केला आहे। हे आता आपण काढून घेऊया। तर ही मस्त चटपटीत अशी आपली दुसरी रेसिपीसुद्धा तयार आहे। आता बनवूया आपली तिसरी रेसिपी। इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, यानंतर किसलेलं आलं लसूण घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातली, पाव चमचा गरम मसाला घातला, यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर यामुळे रेसिपी मस्त कुरकुरीत होईल। आता इथे 2 चमचे मी दही घालते। तर दह्यामुळे आतपर्यंत रेसिपी छान सॉफ्ट होईल आणि चवसुद्धा मस्त येईल। तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं एकजीव केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे आता थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करूया। पाहू शकता हे असं आपल्याला घट्टच हवं आहे। झाकून ठेवूया आता 15 ते 20 मिनटं हे मी झाकून ठेवलं आहे। साधारण 15 मिनटं झालेत, पाहूया। तर रवा पहा अगदी सॉफ्ट झाला आहे आणि छान फुलला आहे, आधीपेक्षा घट्टसुद्धा झालं आहे। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणखी। तर आता यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे। तिथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं आणि पाव चमचा हिंग घातला आहे। तर ही फोडणी आता आपण या रव्याचं जे आपण मिश्रण तयार करून घेतलं त्यावरती घालायचे, यामुळे रेसिपी मस्त खमंग होते। आता याचे आपण पकोडे बनवणार आहोत। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि असे गोल आकाराचे पकोडे यामध्ये सोडायचे। तुम्ही हवं असेल तर या पिठामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालू शकता, यामुळे हे पकोडे मस्त असे गोल आणि हलके फुलके होतात।
आज इथे मी बेकिंग सोडा घातलेला नाही आहे। तर हे पहा, पकोडे मस्त मी ब्राऊन करून घेतलेत, मस्त फ्राय करून घेतलेत। पाहू शकता वरून अगदी क्रिस्पी, आणि यामध्ये आपण दही घातलं त्यामुळे आतपासून सॉफ्ट होतात। तर ही आपली तिसरी रेसिपी तयार आहे। बनवूया आपली पुढची रेसिपी। इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून घेतला, सोलून घेतला। आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। पूर्ण बटाटा इथे मी किसून घेतला आहे। यानंतर इथे मी 100 ग्रॅम पनीर किसून घेतलं आहे। तर हे दोन्ही बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया। तर इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे, थोडासा कढीपत्ता घातला। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। मिरची तेलावरती परतून घेतली 1 मिनिट। आता इथे किसलेलं आलं आणि लसूण घातलं आहे। अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतला होता। हे सुद्धा परतून घेऊया। आता यामध्ये 1/4 कप पाणी घालायचं आहे। तर हा 1 कप आणि हा पाव कप, असं 1/4 कप इथे पाणी घातलं। आता पाण्यामध्ये 1 चमचा मी रेड चिली फ्लेक्स घालते, ऑप्शनल आहेत। यानंतर पाव चमचा हळद घातली। याबरोबरच मी यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं। आता पाण्याला उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा। बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग तो घाला। रवा थोडा थोडा घालत जायचा आणि मिक्स करत जायचं आहे। तर इथे मी सगळा 1 कप रवा घातला आहे। यानंतर जो बटाटा आपण किसून ठेवला होता तो घालायचा आहे। याबरोबरच पनीरसुद्धा घालायचं आहे इथे। तर यामध्ये पनीर आहे, त्यामुळे खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे। मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता। तर हे आता सगळं मिक्स करून एकजीव करून घेऊया। हे सगळं आता मी एकजीव करून घेतलं। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि 2 मिनिटासाठी यावरती असंच झाकण ठेवून द्यायचं आहे। तर 2 मिनिटानंतर हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता हे थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। तर हे असं कोमट झाल्यानंतर मळून घेऊया। मळून याचा गोळा तयार करून घेतला आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि याच्यातला एक गोळा घ्यायचा। हा गोळा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। आता याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर नेहमीच्या आपल्या पोळीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घेतला आहे मी। आता याला छान शेप यावा राऊंड, यासाठी ते मी एक झाकण किंवा प्लेट घेतली आहे आणि याने असं कट करून घ्यायचं आहे राऊंड। तुम्ही असंच सुद्धा याला भाजून घेऊ शकता। आता पराठा मी भाजून घेते। तर तेल न लावता आधी दोन्ही बाजूने हा पराठा खरपूस भाजून घेऊया। पराठा भाजल्यानंतर इथे मी बटर लावते। तुम्ही तूप, तेल काहीही लावू शकता। आणि दोन्ही बाजूनी पराठा असा भाजून घेतला। तर हा मस्त असा पौष्टिक पराठा टिफिनसाठी, नाश्त्यासाठी अगदी मस्त आहे। तुम्ही हे पीठ आदल्या दिवशी तयार करून सुद्धा ठेवू शकता आणि सकाळी झटपट बनवू शकता। अगदी सॉफ्ट होतो हा पराठा। यामध्ये बटाटा आहे, त्याचबरोबर पनीर आहे, त्यामुळे चवीला सुद्धा मस्त लागतो। तर आजच्या ह्या 4ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।